नमस्कार मंडळी. तर बघा आपल्या शेतातले कामं चालू आहेत. टिपरे यायचं चालू होते, काही साईडला फुकून पण दिले. ते पहा आता एवढं मोठं हरिण पळालं ना, माझा मोबाईल काढून ते हरिण पळून पण गेलं. लयच मोठं होतं, खूपच छान दिसू लागलं, पण ते लयच फास्टमध्ये पळालं. कारण की आम्ही टिपरे असता आम्ही त्याला अचानकच बघितलं, पण ते लयच फास्टमध्ये पळालं. हे पहा आपल्या शेतातले कामं सुरू आहेत, टिपरे यायचं चालू आहेत. आणि साईडला आहे रानावाली मालकीन. हे पहा टिपरे चालू आहेत शेतामध्ये. आणि माहिती का, त्या टोपल्यामध्ये एका जागा जमा करायला आणि ते जाळ आहे का, त्या जाळावर नेऊन टाकायचं. म्हणजे काय होतं, पावसाळ्यामध्ये पाऊस आला ना, हे म्हणजे हे बी आहे का, बी जर आपण शेतामध्ये लावलं ना, ते बियाला अडचण होते, त्यामुळे इथं फुकून द्यावं लागतं. हे साईडला मोठाची मोठा जाळ केला आहे आणि तिथे फुकून द्यायला होतं आम्ही. आणि त्या तिकडं आमच्या सासूबाई पण येसायला, तर आम्ही तिघी जणी आज आलो. त्या पण आमच्या सासूबाई आणि रानावाल्या मालकीनं येते. रानावाल्या मालकीने पण आम्ही तिघीच जणी टिपरं वेचायलो. आता खूप ऊन लागायला, आता तितकी पात म्हणजे इतकं आम्ही त्या कडेला तिथपर्यंत न्यायचंय आणि आम्हाला पाणी प्यायला जायचंय. आता खूपच तहान लागली आणि खूप भूक पण लागली. तर एवढे वेचायचे तर आम्हाला आणि जेवण करायला जायचंय. हरिण ना खूपच छान हरिण दिसू लागलं, पण व्हिडिओमध्ये काढताच आला नाही. ते खूप फास्टमध्ये पळालं, खूपच मोठं हरिण होतं. म्हणजे एक हरण पण आहे, काय म्हणते तो राजा त्याला, काईट पण आहे. एक हरण पण आहे आणि एक काईट पण आहे, जोडी आहे. जोडी पण आम्हाला फोटोच काढता नाही आला, ते लयच फास्टमध्ये पळाले. खूपच मोठं होतं आणि साईडला ऊस आहे.